आता ताटातुटीची वेळ आली। मला नाही जायचंय तुला सोडून कुठे। मस्त वाटे की सारं स्वप्नच। तू बगीच्यात जे बोलीस ते माझे मनाचे चटके देत असित। राणी आल्यासी ना अवचित तूच आली समोरी, तेही माझे प्रेम तुझ्या वेरी असित हे सांगित। भया मस्त खरी ना वाटी, तू नाही येत तर काय होत माझं, मी तर प्राणच सोडित। नाही, असं अभद्र बोलू नकोस। तुला आणि मला कोणीच वेगळं करू शकत नाही, अगदी मृत्यू सुद्धा। तू आईशी बोलू लागलीस की वाटी पाहतच राहू तुझे हिरणीचे डोळे। साऊ साऊ तू हुंबत सुंदर, पण साऱ्याहून सुंदर तुझे डोळे, जशी निवळ शंख झऱ्यातील सुळसुळत्या मासोळी। नको ना असं बोलू, लाज वाटते मला। प्राण आहेस तू माझा, जीवाचा विसावा। तुझ्या जवळ येऊन मी पूर्ण झाले, आता क्षणाचीही ताटातूट नको। पण त्यासाठी जाऊ लागेल तू तुझ्या तातोपाशी, विवाहासाठी अनुमती घेण्याची। पण तू का येत नाही माझ्यासोबत राजवाड्यात? ना, मी रानपुत्र, राजपुत्रासारखे स्वागत नाहोत माझं, उलट होत तर अपमानच। राजकन्या रानातील मुलासवरीत हे नार उचित त्यास, त्यांचे मनी हुंब शंका, त्या शंकाचे नेसन तू करे। त्यांची अनुमती मिळत तर येत मी सरी सरी, मी तुझ्या निरोपाकडे डोळे लावीत। बाकीच्यांचा विरोध असेल, पण ताता मात्र आपल्याला नक्की अनुमती दे। त्यांचा फार जीव आहे माझ्यावर। आठवतंय ना तुला, तुझी ओळख करून दिली तेव्हा किती आनंदाने आणि कौतुकाने आलिंगन घातलं होतं तुला। ये आम्हाला दृढ आलिंगन दे। हा तेजस्वी युवक फार आवडला असं म्हणाला होता तो। मला तर वाटते तू इथे वेशीपाशीच थांब, मी अनुमती घेऊन काय हा सरी सरी येत। उन्ना उन्ना, तू तर आधीच होत रानाची। मी इथे आले असले तरी माझं मन आपल्या खोपीतच, मायो तातोपाशी। किती प्रेमळ आहेत ते दोघं। माझी आई तर माझ्या जन्माच्या वेळी स्वर्गवासी झाली। ताताने खूप माया दिली मला, पण सत्तू आपल्यावर माया करणाऱ्या मायो तातोंना एकत्र पाहणं, त्यांनी आपल्याविषयी बोलणं हे किती सुखाचं असतं। मी कधी अनुभवलंच नाही। आपल्या विवाहानंतर त्यांच्यासोबत राहणं म्हणजे सुखाची पर्वणी असेल माझ्यासाठी। अगं ते तर वाटच पाहिजे, कधी आपली गोड सून येई घरासी। आता तो क्षण दूर नाही, इवलीशी ताटातूट सुद्धा सहन होत नाहीये मला। काही क्षणांनी आता विलग होऊ आपण, आणि सत्य यदा कदाचित आपल्याला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला तर माझे प्राण देहात राहणार नाहीत। ना ना, तसे नाहोत, आपली ताटातूट कधीच नाहोत। याचा अर्थ काय? कशाला पाठवलं होतं तुम्हाला राजकन्येबरोबर? तिच्या रक्षणासाठी, आणि तिला रानात एकटीला सोडून तुम्ही इथे आलात? कर्तव्याचं काही भान आहे की नाही तुम्हाला? महाराज ते तरी काय करतील? सावित्री तुमच्यासाठी लेक असली तरी त्यांच्यासाठी राजकन्या आहे।
तिने जर त्यांना आज्ञा दिली असेल की इथून परत फिरा, तर ते तरी कशी मोडणार? मुळात तुम्ही आपल्या हट्टी मुलीला इतकी मोकळीक दिली, हेच चुकलं तुमचं. तिची इतकी काळजी होती तर तिला सतत डोळ्यासमोरच ठेवायचं. देशाटनाला जाण्याचा आमचा विरोध होता तरी तुम्ही अनुमती दिली. वास्तविक जर स्वयंवरातले राजपुत्र पसंत नव्हते तर आपल्याच माहितीतल्या सरदाराशी किंवा राजवाड्यातल्या प्रतिष्ठितांच्या मुलाशी तिचा विवाह लावून दिला असता. ती दूरही गेली नसती. आता पुन्हा ती रानात गेलीये. तिथे असणार आहे का राजपुत्र? स्वयंवराला आलेल्या राजपुत्रांना नकार दिला, देशाटनाची अनुमती दिली, तर ही रानात गेली. आता ती काय त्या रानटी माणसांना घेऊन येणार आहे का राजवाड्यात? महाराज, आवरा तिला वेळीच, नाहीतर नगराचं आणि आपल्या या राजवाड्याचं रान व्हायला वेळ नाही लागणार. रोखा तिला. यासाठीच तर यांना पाठवलं होतं. अरण्यात जाऊ नका अशा खूप विनंती केला आम्ही महाराज, पण राजकुमारींनी ऐकलं नाही, आम्हाला परत पाठवलं. तुमच्याशी बोलण्यात काही अर्थ नाहीये. आम्हाला हालचाल करावी लागेल. ताता, अरे आली कशी ही परत? साहू, किती हट्टीपणा करशील तू. तू रानात एकटी गेलीस म्हटल्यानंतर आमच्या जीवाचं पाणी पाणी झालं. आणि आम्हाला एक कळत नाहीये की देशाटनाला जायचं सोडून तू रानात का गेलीस? कारण तो तिथेच राहतो ताता. तिथे कोण? सत्यवान, ज्यांनी तुमचे प्राण वाचवले, ज्यांनी तुझ्या पायात प्राण आणले, तो सत्यवान. तो पण ताता मी त्यालाच वरलंय. काय वरलंय? हो ताता. आवडली ना माझी निवड? तुला सत्यवान आवडला होता ना? या तेजस्वी युवकांनी माझं मन प्रसन्न केलं असं म्हणाला होतास तू. होय सावित्री, मी तसं म्हणालो होतो, पण आवडणं वेगळं आणि त्याला जामात करून घेणं वेगळं. ताता, हे बघ सावित्री, सत्यवान हा चांगला मुलगा आहे याबद्दल आमच्या मनात तिळमात्रही शंका नाही. पण पुन्हा सांगतो, त्याच्याशी तुझा विवाह शक्य नाहीये. ते तू बोलतोस ताता? तर सावित्री, महाराजांचं मन जाणून घ्यायचा प्रयत्न कर. त्यांना तू नजरेआड झालेलीही चालत नाही. आणि तू अशी अचानक रानात गेली तर तुझ्या हाल अपेष्टांना ते कसं सहन करतील? जरा समजून घ्यायचा प्रयत्न कर. होय सावित्री, महाराणींचं अगदी बरोबर. अगं, तुला फुलासारखं जपलंय आम्ही, आणि तू त्या रानातल्या काट्याकुट्यात जाऊन राहणार आहेस का? रान म्हणजे काय फक्त काटे कुठे आहेत का? तू तर गेलास रानात. उलट इथल्या नगरातल्या कृत्रिम औपचारिकतेपेक्षा मला तिथल्या रानातलं साधं सुद्धा जगणं आवडतं. आणि आपली प्रिय व्यक्ती जिथे असते ती जागा आपल्यासाठी स्वर्गच असते ना ताता. तुझ्या का ध्यानात येत नाहीये? नाही, हे बघ, हे बोलणं सोपं आहे. 2-4 दिवस रानातल्या या गोष्टींचा आस्वाद घेणं वेगळं आणि इथलं सुखासीन आयुष्य सोडून जन्मभर तिथे जाऊन राहणं वेगळं आहे. तुला नाही जमणार सावित्री, नाही झेपणार तुला. हे बघ, वेड्या भ्रमात राहू नकोस तू. आम्ही अनुमती देऊ शकत नाही. महाराज, सावित्रीचं मन असं तडकाफडकी दुखवू नका. तिनं तिच्या मनाने वर निवडावा हे आपणच ठरवलंय ना. मग तिच्या प्रस्तावाचा निदान आपण विचार तरी करा. किंवा आपण या बाबतीत राजमातांचा सल्ला घेऊया. राजमाता तर विरोधच करते. राजमातांनी जर होकार दिला तर या प्रस्तावाचा विचार करू. ठीक आहे, बोलूया आपण त्यांच्याशी. उत्तम. माझी प्रतिमा मलिन न करता डाव साधता आला यावेळी. ठीक आहे, चल. या देशाटनाची हौस फिटली. आलीस ना हात हलवत परत. स्वयंवरामध्ये आलेल्या राजपुत्रांमधून मी माझा वर निवडलाय राजमाता. रानपुत्र सत्यवान. काय? माझ्या आयुष्याचा जोडीदार मी स्वतः निवडणार हे मी स्पष्ट केलं होतं.
आणि साऱ्यांची अनुमती होती त्यानुसार नाही, आमची अनुमती नव्हती. ती अश्वपतींची चूक होती. पाहिलं ना अश्वपती काय झालं ते? एका रानटी मुलाशी विवाह करणार असं सांगते ही अतिशहाणी मुलगी. पण ते कदापिही शक्य नाही हे मी आधीच स्पष्ट करते. राज्याची प्रतिष्ठा आणि राजघराण्याच्या रीतीभाती यांच्या विरोधात जाऊन तुला जर हा विवाह करायचाच असला तरीही ते शक्य नाही. का हा मुलगा का नको? तो हुशार आहे, बलवान आहे, रानाचा मोरक्या आहे, माता पितांची काळजी घेणारा प्रेमळ पुत्र आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आणखी काय हवंय? सुखी आयुष्यासाठी एवढं पुरेसं नसतं. राजवाड्यामध्ये वाढलेल्या राजकन्येला सुखाचं आयुष्य देण्यासाठी त्याच्याकडे धनदौलत नाही. अहो धनदौलत तर नकोच म्हणते ती. ती तर म्हणते विवाह झाल्यानंतर ती रानात जाऊन राहणार आहे. तिचं सासर आहे ना तिथे. डोकं ठिकाणावर आहे का? लहानपणापासून इथे हाताशी दासदासी आहेत. कुठल्याही गोष्टीची तोशिष लागत नाही तुला. आणि तिथे पाणी भरण्यापासून ते चुलीवर रांधण्यापर्यंत सगळं तुलाच करावं लागेल. रानात राहायचं म्हणजे रानात फेरफटका मारणं नव्हे सावित्री. आम्ही तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय पण ती ऐकतच नाही. म्हणजे आपण तिचं हे म्हणणं ऐकायचं आणि तिला कष्टाच्या आयुष्यात ढकलायचं? कदापि शक्य नाही. मग सांगा तिला तसं. ते आमचं तर ती ऐकत नाहीच, पण तुमचा शब्द अंतिम असतो ना तिच्यासाठी. होय सावित्री, आमचा निर्णय अंतिम आहे. रानातल्या त्या सत्यवानाशी तुझा विवाह होऊ शकत नाही. तुझ्यासाठी सुयोग्य वर शोधण्याची जबाबदारी आमची आणि तो वर आम्ही लवकरात लवकर शोधू. हा निर्णय अंतिम आहे. आज माझी आई असती तर ही वेळ माझ्यावर आलीच नसती. शेवटी माझ्या सुखापेक्षा तू खोटी प्रतिष्ठा जपण्याला प्राधान्य दिलं. साऊ साऊ, आता एक काम करा. अमात्य आणि त्यांचा वेडसर मुलगा संग्राम त्याला तातडीनं बोलवून घ्या आमच्या भेटीसाठी. साऊ, सावित्री, तू बोलूच नकोस माझ्याशी. हे बघ सावित्री, मला माहितीये की आम्ही तुझ्याशी कठोर वागलो, पण हे केवळ तुझ्यावरच्या प्रेमापोटी आणि काळजीपोटी वागलोय हे जरा समजून घे. अगं तुला वाटतं इतकं सोपं नाहीये सावित्री. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, हे सगळं आयुष्य तू कसं काढशील रानात? प्रणाम राजमाता. प्रणाम. आपला आदेश मिळाल्या मिळाल्या तातडीनं आलो. संग्रामला सोबत घेऊन आलोय. संग्रामसाठी आपण राजसभेमध्ये काही विशेष पद निर्माण केलंय का? नाही, आपल्या चेहऱ्यावरील हास्यावरून तसं वाटतंय. होय, तुमच्या कल्पनेपेक्षाही फार मोठं पद आणि फार मोठी जबाबदारी. आज्ञा राजमाता. आम्ही तुमच्या पुत्राचा विवाह सुनिश्चित केला आहे सावित्री बरोबर. राजमाता, विवाह? विवाह? राजमाता, आमच्या कानांवर विश्वासच बसत नाहीये. आमची आज्ञा अंमलात आणा. जी. हा विवाह त्वरित व्हायला हवा. होय. आता फक्त ऐकायचं काम करायचं. बोलायचं अजिबात नाही. समजलं? सावित्री, तू निर्णय घेण्यामध्ये खूप घाई केली आहेस. मला मान्य आहे की तुझ्या मनासारखा वर निवडायला हवा, पण याचा अर्थ असा नाही ना की तू मनमानी करावीस. तू अजून खूप लहान आहेस. अरण्यातलं सौंदर्य तुला दिसलं, पण तिथले कष्ट तुला दिसले नाहीत. मी काय म्हणतोय,
नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आता शहाणी झालीस तर बरं नाही का होणार? इतके दिवस तर मी तुला हुशार आणि थेट राज्यसभा सांभाळण्याच्या क्षमतेची वाटत होते ना, मग अचानक का विश्वास उडालाय तुझा? मी विचारपूर्वकच हा निर्णय घेतलाय. माझं फक्त आणि फक्त सत्यवानावरच प्रेम, आणि मी विवाह केला तर फक्त त्याच्याशीच करेन. अगं पण साऊ, मी काय पण अश्वपती, आम्ही सावित्रीचा विवाह निश्चित केला आहे, अमात्य पुत्र संग्राम याच्याशी. काय? हा संग्राम ना किती मोठा झालाय. अश्वपती, अहो गेले कित्येक वर्ष तुम्ही अंथरुणाला खिळून आहात. बाहेरच्या जगात काय चाललंय याचं तुम्हाला कुठे भान होतं? जशी सावित्री मोठी झाली तसा संग्रामही मोठा झाला. पहा किती राजबिंडा दिसतोय ते. तेव्हा हा विवाह सर्व दृष्टीने आपल्याला अनुकूल आहे आणि विवाह उद्या संपन्न होईल. नाही, अश्वपती, आपण जर घाई केली नाही तर सावित्री आपल्या हातावर तुरी देऊन अरण्यात पळून जाईल आणि परस्पर विवाह करेल. नाही नाही, तसं होता कामा नये. ठरलं तर मग अमात्य, जी राजमाता. तुम्ही तयारीला लागा. साऊ, मनावर दगड ठेवून आम्ही हा निर्णय घेतो, आणि हा निर्णय आम्ही तुझ्या हितासाठीच घेतलाय हे कालांतरानं तुला निश्चितपणे कळेल. या विवाहासाठी तयार हो. आजवर पिता म्हणून कधीही आम्ही तुला आज्ञा केली नाही, पण आज करतोय. स्पष्टपणे सांगतोय, पळून जाण्याचा प्रयत्न करू नकोस. अमात्य, सावित्रीवर करडी नजर ठेवा. होय महाराज. नाही नाही, हे शक्य नाही. माझा पती केवळ सत्यवान आणि सत्यवानच होऊ शकतो. त्या अमात्यांच्या पुत्राशी माझा जबरदस्ती विवाह करण्याचा प्रयत्न केला तर मी प्राण त्यागेन, पण सत्यवानाच्या प्रेमाशी प्रतारणा करणार नाही.